आपल्याला असंख्य कार्यकर्त्यांना वाटायला लागले की इथे आम्हाला राणे समर्थक म्हणून साहेब इथे संबोधले जातं, म्हणून सगळ्या गोष्टीमध्ये आजच्या कार्यक्रमामध्ये पण साहेब आम्हाला डावललं गेलं, मुद्दाम डावललं गेलं, नियोजनामध्ये साहेब आम्हाला डावललं गेलं, प्रत्येक कार्यक्रमामध्ये साहेब आम्हाला डावललं जातं. हे ती माझी व्यथा आहे. कारण का आम्ही राणे समर्थक आहोतच, पण राणे समर्थक राणे साहेब ज्या ज्या पक्षात गेले, काँग्रेसमध्ये असू दे, स्वाभिमान पक्षामध्ये असू दे किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये असू दे, आमच्या कार्यकर्त्याने साहेबांच्या बरोबर आम्ही प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे. आम्ही राणे समर्थक आहोत. मी नगरसेवक आहे, माझं नगरसेवक हे पद हे माझी नगरसेवक झालं साहेब, पण राणे समर्थक साहेब हे पद माझ्या आयुष्यात कोण काढू शकत नाही. जोपर्यंत माझ्या श्वास आहे, जीवाजीव आहे, तोपर्यंत माझं पद कोण काढू शकत नाही. साहेब मी रवींद्र चव्हाण साहेबांना पण ही व्यथा मांडली होती, नितेशजी राणे साहेबांना पण व्यथा मांडली होती आणि निलेशजी राणे साहेबांना पण व्यथा मांडली होती. आता आमचं जर हे पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली साहेब, आज शहराची जवळजवळ भारतीय जनता पार्टीचे 13 अर्ज शहराध्यक्ष म्हणून गेले होते साहेब. इथे ज्या वेळेला नियुक्ती केली होती माझ्या अमित केतकर आहे तिथे आणि मराठे मॅडम होत्या, त्यांना इथे बोलवण्यात आलं साहेब. कोणाचीही मुलाखत इथे घेण्यात आलेली नाही, कुठच्याही बूथ अध्यक्षाला इथे विश्वासात घेण्यात आलं नाही. आणि जे काल उभाटामधून आले ते एकटे झाले. आम्ही त्यांच्या दगडी पण झालेला साहेब, माहिती स्पष्ट बोलतो, आम्ही त्यांच्या दगडी पण झालेला साहेब. कोणालाही विश्वासात न घेता रवींद्र चव्हाणनी त्यांचा एकट्याचा प्रवेश घेतला. कुठच्याही बूथ अध्यक्षाला, कुठच्याही कार्यकर्त्याला, कुठच्याही नगरसेवकाला, नगराध्यक्षाला कोणाही विश्वासात न घेता आज शशिकांत मोदी ते आमच्यावर येऊन शहर अध्यक्ष झाले. याचं माझ्या साहेब कार्यकर्त्याला खूप दुःख झालं. माझी एकच इच्छा होती की मी 2009 पासून निलेशजी राणे साहेबांबरोबर प्रवेश केलाय. 2009 ते 2014 साहेब इथे निलेश राणे साहेब खासदार होते साहेब. जे खासदार मी एवढ्या वर्षात चिपळूण आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये एवढा फिरणारा खासदार तरी साहेब बघितला नव्हता. चिपळूण शहरामध्ये पहिला खासदार निधी आणणारा माणूस मी निलेश राणे साहेबांना गणपती घाटसाठी 25 लाख रुपये साहेब मागितले होते. 2013 मध्ये निलेश राणे साहेबांनी खासदार निधीतून 25 लाख रुपये दिले. आज तो गणपती घाट गेले 10 वर्ष चांगल्या पद्धतीने साहेब उभा आहे. तसं ज्यावेळी आपण खासदार होता त्यावेळी महालक्ष्मी मंदिरासाठी आपण 10 लाखाचा निधी दिला, तो पण चांगल्या प्रमाणात आता इथे अस्तित्वात आहे साहेब. माझी एवढीच आम्हाला विनंती आहे की इथे जे गटगटचे राजकारण चाललंय, जिल्हाध्यक्ष आम्हाला तुमचे विश्वासात घेत नाहीत. तुम्ही जिल्हाध्यक्ष पण एकदा म्हणून बघा, तालुका अध्यक्ष होते ते पण आम्हाला विश्वासात घेत नाहीत. आणि रवींद्र चव्हाण साहेब असं किंवा त्यांचे पिया असते अनिकेत पटवून मी स्पष्ट बोलतो साहेब, मी पदाला लालची नाहीये, मी पदाला लालची नाही. आमच्या 13 जणांपैकी कोणालाही साहेब शहराध्यक्ष केलं असतं तरी आम्हाला चाललं होतं, पण जे नवीन प्रवेश होतात त्यांना लवकर पद देऊ नका हीच आमची इच्छा आहे. फक्त ह्या कार्यकर्त्याची व्यथा, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची व्यथा, माझी व्यथा साहेब तुम्ही समजून घ्या. आणि नक्कीच चिपळूणमध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये साहेब आज गट मोठ्या प्रमाणात होत आहे. आमच्या त्या कार्यकर्त्याला तुमच्या निमंत्रण प्रकारचा प्रवेश देत नाही, याचा आमच्या त्या कार्यकर्त्याला साहेब दुःख आहे. मी माझी व्यथा मांडले. जर कोणाला राग आला असेल तर त्यांनी रागवू नका. मला बोलायची संधी दिली आणि साहेबांसमोर मला आज माझं मन मोकळं करायचं संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचं, राणे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्हाला वोट प्रवेश नाही, नाही जागा नाही, असं काहीतरी करावं, काम कार्य करून दाखवावं. पद आपोआप दिवाणी समोर द्या, यांना पद द्या, न्याय दे, लोकांची कामं करेल. आमचे विजयराव आडनाव काय चित्र चांगला चिपळूणचा प्रश्न मला माहिती आहे. मी आजही कलेक्टर ऑफिसला पहिला गेलो आणि नंतर इथं आलो. प्रश्न मी तिथे हाताळ विचारा कलेक्टर. मी बोललो मला देश पातळीवर तुमचा प्रस्ताव जाऊ दे, तिथे मी बसलोय. आपल्याला हे पाणी शहरात येतं ना पुराचं, ते येऊ नये त्याचा बंदोबस्त माझी 5 वर्ष पूर्ण व्हायला पाहिजे. बोललो नाही तुम्हाला पण स्वस्त बसायला देणार, मी सांगू ना. मी इथे बोलतो, कलेक्टर असो लोकसभा असो सगळीकडे असंच बोलतो. एकही शब्द अनपार्लमेंट वर्ड माझ्या संसदीय कामकाजाच्या कारकिर्दीत कधी आला आणि येणार नाही. एवढा अभ्यासही असतो.